चौसर फासा म्हणजे काय? आपण जेव्हा हवन घडवितो आणि जेव्हा चारू बाजूनी चौक भरतो आणि त्याच्यामध्ये हवन कशा प्रकारे घडवतो त्याच्यामध्ये चौसर फास्याचा थोडासा सादर करीत आहे. काय महत्व? आपल्या चौकामध्ये बसवतो आणि चारी बाजूनी रांगोळी काढून आणि त्या परमेश्वराला आणि तत्वाच्या फोटोला त्या रांगोळीमध्ये उभा करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो हवन घडवतेने ते पहा. काय भगवंताची प्रतिमा आणि तत्वाची प्रतिमा आपण पाटावर ठेवली आणि दह्या दुधानं आंघोळ केली आणि त्याच्यानंतर आपण काय करतो
आपण पाटावर मांडली. त्यानंतर चंदन अक्षता सिंदूर गुलालाचा आणि बुक्क्याचा परमेश्वराला पिढा लावला. आणि त्यानंतर आपण काय करतो ते समोर परमेश्वराची पूजा केली. चंदन अक्षता गुलाल लावला, बुक्का वगैरे सर्व लावला. आणि त्याच्यानंतर पिठाचा दिवा पान सुपारी नारळ पानावर सर्व मांडलं. आणि बाबा जुमदेवजीने पूजा केली. त्यानंतर काय झालं नारळ पानाची आणि 100 मिनिटी माळ झुकून बाबांनी हवन घडविलं. आणि त्यानंतर 5 वेळा भगवान बाबा हनुमानजी की जय जय घोष केला. आणि त्यानंतर बाबा जुमदेव हनुमानजी की जय आणि महांतगी बाबा जुमदेवजी की जय करून सर्व हवन संपविलं. म्हणून काय म्हणता अरे बाबा जुमदेवजी घरासी आले.
करतो